किचन उघड मांजर घुसन की किरण ऐक इथं झोपले तर काय दिसायची बाबा आमची किरण आलती का नाही ना होय आमची किरण नव्हती ना आली नाही नाही होय नाही आली पहिलं कुठं गेली काय नको झोपलो होतो आम्ही आलीच नाही चकत यानं चाल गाडीची गेट लावायला पाहिजे होतं हॅलो हा विजू अरे काय सांगायसारखंच नाही तू एक काम कर माई बायको गेली बरं का कुठंतरी निघून तू ना पटकून काय जी पोरं होते ती फोन करा रस्त्याला जिथं सापडेल तिथं सापडते ना आत्ताच गेलेली असणारी लय काय 10-20 किलोमीटरच्या पुढं गेले नसते हा लवकर सांगितलेलं सगळं केलं का सगळं केलं दागिने आणलं सगळं आता ये ना कुणी बघायच्या आत लवकर गावाच्या बाहेर आधी पडू आपण हा चला हे जॅकेट घाल हा दे कोणाला संशय नाही ना आला नाही नाही कोणाला नाही संशय आला मी बघितलं नाही नाही कोणीच नव्हतं मी सगळं व्यवस्थित करून आलं इकडे बरं एक मिनिट हां दागिने आहेत का पण यात आहे ना हे बघ बघू पैसे आहेत ना चला हे पकड चल पटकन बघ बस 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 हळूच 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 असला का चला हा पुढं हा? कुठं निघाली धर रे आणला सर कुठं निघाल तू हा ये इकडे चल काय अहो तिचं दुखत होतं म्हणून चालवली होती आम्ही. दुखत होतं अरे कसलं खोटं बोलतो रे तुम्ही हा येडत करता काय तुम्ही वहिनीत ना तिच्या आणि भाऊ ना असले कसले भाऊ आणि बहिणीत अहो खरंच दुखत होतं म्हणून फोन केला तू बोलत नको रे उतरा उतर हो, चल. हात उतर. लावायचा नाही बरं का, हा, चल. सांगून ठेवते मी. हात लावायचं नाही मग काय डोकं पडू घेऊ तुमच्या पुढं हे रातचं येळाचं मला सांगून आली का आणि कुठं निघाली होती गाडी घेऊन तुम्ही
तिला उतर, खाली उतर, चल. दवाखान्यात बघू मी चाललो सगळे होतो माणसं बोलितो खरं खोटं करू आपण आता. अहो पण एवढे काय गरज आहे आम्ही तू चल घरी. दवाखान्यात न्यायला आलो होतो. चल अहो त्यांचं चल ना. दुखत आहे, दवाखान्यात न्यायचं थांबा की राव. सोडा की तुम्ही तुमचा काय धरायचा संबंध आहे काय धरायचा बायको संबंध माझी म्हणजे? म्हणलो हा? मी ठरवीन ना तुमच्याकडे लावायची की नाही मी आहे ना दवाखान्यात घेऊन जायला. नाही नाही चल सर तू घरी चल. जाऊन देणार नाही बरं का मी. काय वाजलंय बघू मागो चल. हा काय बापरे सोनं पैसे हा ही काय हा दवाखान्याला लागतंय. तू बघतो काय रे डोक्यातच घाली. सोडी इधर 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 पुढं हालशील तू आता मुंडक तोडीन इथं हा मुंडक तोडीन मुंडक सर सोड हो तिकडे काय म्हणजे मला हाणायचा प्लॅन केलाय चोरून न्यायचं भामट्यावनी निघायचं आणि तू बायको अशी केली मी तुम्ही आत्ता गाडी चालू करायची मी जर माणसं बोलिले ना तुम्हाला अजिबात बरं वागणार नाही कोणी का पोलीस स्टेशनमध्ये बोलू नाही नाही, नको आम्ही येतो घरी. तुम्ही लग्न लावणार आहेत ना तुम्ही लग्न लावणार नाहीत दलालीत तुम्ही हां कळले का तुम्ही खरे हिचे बावा बी नसताना आणि वहिनी बी नसनी तुम्ही फक्त पैसे खाल्लेले आहेत मी पैसे मोजून ही आणलेली होती तुला सांगतोय आता माझ्याशी गाठे लग्न माझ्यावर केलंय ना माझी अख्ख्या गावात थुतू करायला तू काय होय नाही गाडी चालू करताय का मी हे तोडून टाकू हा नीट निघायचं तुम्हाला वाटतं काटा काढताना माझा मी आणि कुऱ्हाड आणि तुमचे डोके राहतील मी नाही बघणार मग कसे मी माझ्या हल्ला केला म्हणेन मी हो आता माग या गावात नाही आजूबाजू जरी फिरकले ना तालुक्यात जरी आणि दिसले ना हिला जर कॉन्टॅक्ट करण्याचा जरी प्रयत्न केला मी तुमच्या नावाची कंप्लेंट यांचा एक फोटो काढतो थांब दर्री फोटो कसा आणि मला जर हात लावायचा प्रयत्न केला नाही मुंडकी एवढे बिंदास फोटो बिटो कशाला काढ हे सगळं पोलीस स्टेशनमध्ये जाऊ दे ना आजूबाजूला तुला वाटेल थांब तुला सांगतो तू ह्यांचं होऊन दे बघ इकडे तोंड बघू इकडे बघ मी मागणार नाही बाईन माणूस आहे मग हा निघा गाडी चालू करा तू रे हा गाड्या फिड्या गेट फिट सगळा अंदाज घेऊन झोपेतून निघाली काय मला हा बरं झोपेत कोंडून नाही घेतलं तेवढंच चुकलं फक्त मला कोंडून नाही घेतलं मला वरडायला ठेवलं तू बाहेर पडायला तुझ्या मागं बस गाडी चल बस इथं विजय पलीकडून बस ती हल्ली ना तिथं उडव तिला ती काय होत नाही मग सांगत तिला विजय गेट उघड लावून घे गेट आतून कुलूप लाव हिचा भरवसा जरा कमी झालाय माझा चप्पल काढ चप्पल बस तिथं बस पलीकडे सर पलीकडे कुठं निघाली होती तू माझ्याकडे बघून बोल कुठं निघाली होती वर बघ वर कुठं निघाली होती कुठं ना हा कुठं खिशातलं कुठं चाललं होतं हा चोरटीन तू तुमचा हेच धंदा आहे का नाही थोबड काय उचकाटाय झालं जसे पाय तू बांगा निघाले ना तसे थोबड उचकाटलं ना तू चोरून निघाली उद्या माझी काय हकीकत होईन ती लोक काय म्हणते मला तू लग्न करून आणले ना मी पैसे देऊन आणले तुम्हाला फुकट नाही आणली मग असं हिथून चोरू करून न्यायचं लगेच दुसरीकडे लग्न करायचंय का मला फारच केड्यात काढलं तुम्ही किती विश्वास टाकला महिनाभर व्यवस्थित राहिली ना माझ्यावर हा आयुष्य नसतं निघलं असंच काय कमी होतं इथं वर बघून सांग काय कमी होतं काय नाही बोल धडा नाही येत असं की ही कुऱ्हाड अशी दाताडात घालीन वर बघ कुठं तुला वाटतं आता इकडे बघ इथं राहिली ह्याला उद्या इश घालीन रातचा झोपीत मारून टाकीन एवढं सोपं समजलं काय तू हां तुझ्या नावाची ऑनलाईन कंप्लेंट मी एकदा सगळ्या पोलीस स्टेशनला पाठवून देतो ऑनलाईन रजिस्टर करून तुला उद्या डायरेक्ट FIR तिथं नोंद करतो ही अशी फसवणूक होईल आणि हिच्यापासून मला जीवाला धोका आहे आणि मला खरंच तेवढाच धोका आहे आता पण तरी मला तुझ्याबरोबर राहायची जशी महिनाभर व्यवस्थित राहिली ना तशी जर राहणार असेल तर राह आणि नसलं राहायचं तरी पण राहावं लागेल आता पैसे दिलेले आहेत मी फुकट नाही आणलेलं आहे कळलं का बरोबर हा राशीन का करशील का चोरी तुझंच होतं ना ती कोणाच होतं माझं तुझंच होतं ना तुलाच वापरायचं होतं काय दिलं असतं त्यांनी खाय पायला देत होतो काम करीत होतो एवढं चांगलं घर होतं तुझ्याच ताब्यात होतं अख्खं एवढी चिटूर काय राहणार होत तुला किती दिवस पुरला असतं ती लगेच दुसरा बघितला असता का आयुष्याचं असंच
नीट करीत निघायचं परत हालायचं नाही इथून कळलं आणि तू जाऊ नको कुठं हो परत मला तुला विचारते ना तुझ्या पुरतंच होतं तुलाच माहिती आहे अजून कसा केलता कोणाला फोन नाही ना हां इथंच झोप आज तू जा तू निघ आणि परत अजिबात निघायचं नाही कुठं हीच ध्यानात ठेवायचं कायम हां परत जीव घ्यायचा विचार करायचा नाही मी घेईन आता निघ उठ करा कुंडून पुढं हाणलो मग कळन तुला तू एक काम कर तिथंच गोदडी घे इथंच झोप मी आहे आज रातभर जागा मला टेन्शन नाहीच मला झोप यायची नाही लवकर झोप आल्यावर झोपन मी गेट लावलंय ना हां झोप इथंच ही ठेव तिथंच आणि तू यापाशीच ठेव